सायडीक एक बेवारस जागा आसा आमच्या ह्या प्लॉटाच्या फुडें आणि त्या बेवारस जागेन आमची भुरगीं खेळटा आणि वी हॅव बीन डुईंग व्हेरी वेल इन स्पोर्ट्स ऑल्सो. आणि प्रत्येक वर्सा हो आमकां प्रॉब्लम आसता. पावस पडलो की ती झाडां वाडटा, पावसाच्या टायमार काम कांय करपाक मेळना आणि पावसा नंतर आमी ती साफ करून ते ग्रावंड करता. हे फावटी तशेंच केलें. फक्त कशें जालें, हे फावटी थोडे आमकां ऑपोजिशन जालें. थंयसर एक कम्युनियल डिवायड करपाचो एक प्रयत्न जालो. एकटो कोण तो जॉन म्हणून आयलो आनी तेणें म्हणपाक लागलो हे मायनॉरिटी कमिशनान वयतले आमी आनी कितें. अशें कांय ना. इट इज अ प्लेग्रावंड. वी डोंट वॉन्ट टू यूज इट फॉर एनी पर्सनल वर्क. ताका संवय आसा ह्या लोकांक प्रॉपर्टी ग्रॅब करपाची. आमकां ती ना. आमकां ती फक्त ग्रावंड म्हणून यूज करपाची आसा. आनी हातूंत ताणें पॉलिटिकल लिंक काडलें. कोणें सरपंचाचें नांव घेतलें, कोणें मिनिस्टराचें, कोणें एम.एल.एचें. हातूंत कोणाचोच एम.एल.ए. आनी सरपंच मिनिस्टर हितून इनवॉल्व ना. हे आमी मॅनेजमेंट, पॅरंट्स आनी हांगासरले लोकल जे कार्यकर्ते आसा स्कुलाचे हे मेळून करता. तुम्ही रेफर करता ग्राउंड म्हणल्यार पूण ते स्ट्रक्चर आहलें म्हणटा ते डॅमोलिश केलां किंवा झाडां कट केल्या आनी बांय आहा ती फिलअप करता म्हणून तुमी एलिगेशन आहा. एलिगेशन आसा. जर फिलअप करपाचें असलें आमकां जाल्यार त्या दिसा JCBन ते 10 मिनटान जातलें आसलें. आमी करूं ना तें. आमी तशेंच यूज करता आनी तो ग्रावंड आसा ते इट इज जस्ट अ मियर एलिगेशन. कळ्ळें न्ही. इट इज अ बेवारस जागा आनी तेजें कांय स्ट्रक्चर नासलो. त्या प्रॉपर्टीचो मेन ओनर कोण आहा? प्रॉपर्टीचो ओनर इज अ व्हेरी रायट नाव देर इज नोबडी. रायट नाव देर इज नोबडी. तो ही हॅज पास्ड अवे लॉंग अगो. ते तुमी जर डॉक्युमेंट सुद्दां पळयत दोज पीपल आर नोवर एक्झिस्टींग. हांगासर दिवाडेन कितें जालें, आतां आमी हें घेतल्या नंतर आमचे कडेन 3-4 जाण दिवाडचे येयले सांगपाक की तुमी बरें केलें म्हणून. कारण हे थोडे जे लोक आसा पळय न्ही, हे कोणाची प्रॉपर्टी ना जाल्यार की ते नजर पडटा पळय ती तांची प्रॉपर्टी जाता आनी तांचे कडेन मसल पावर आसा. फक्त आमी ऑर्गनायजेशन इन्स्टिट्यूशन असल्या कारणान हेंकां तें करपाक जालें ना. हांचे कडेन ती हें जालें ना, म्हणजे डेअरिंग जालें ना. नाजाल्यार हे कोणाक सोडिना तशें. आमी तांकां तशें बदचे ना. वी आर डुईंग दीस फॉर द सोसायटी ऑफ दीस विलेज. वी आर डुईंग फॉर द चिल्ड्रन ऑफ दीस विलेज. आमकां खबर आसा हांगासर दिवाडेन बऱ्या स्कुलाची गरज आसा. नाजाल्यार दिवाडच्या स्कुला भुरग्यांक पणजे वयचें पडटा बऱ्या स्कुला खातीर. तें जावपाक जायना, सगळ्यांक तें शक्य जायना म्हणून आमी हें हांगासर स्कूल एस्टाब्लीश करपाचो प्रयत्न आसा. त्या दिसा म्हणजे हांव फाटल्या दिसांनी व्हिडियो पळयलो, तातूंत पळयलें की एक जाणटेली आमची आंटी आसा जे तिका आयकूंक येना बरोबर. सांगपाक जाल्यार कानान अर्दें तोंड घालून सांगचें पडटा. ती सुद्दां सांगपाक लागली की आपल्याक आवाजाचो त्रास जाता म्हणून. तशें कांय ना. तिका केन्ना केन्ना प्रॉब्लम आसता तेन्ना आमी त्या स्कुलाचे टीचर किंवा भुरगे वचून तिका हेल्प केल्ले आसा. इट इज अ फॉल्स नॅरेटिव्ह एंड दे आर ट्रायंग टू गिव फॉल्स एलिगेशन्स. मग ते ओनरशिप तुम कडेन आहा हेजे लँडाचे? इट इज अ बेवारस लँड. सो तुमकां ते हें केलां पळय ते तुमी ते माती व्हरून घाल्ल्या. सो इट इज अ फ्लॅट केल्ले आसा. माती व्हरून बीन कांय उरना. ती थंयसरलीच माती 1 किलो पासून माती भायली हाडून थंयसर घालूंक ना. इट इज अ फ्लॅट. तिका इट्स ऑलरेडी दे दिसती पडटा एडिशनल घाल्या पळय ती. ना एडिशनल ना ती. आमी भायली हाडून 10 ग्राम सुद्दां भायली हाडून घालूंक ना. दिस आर द फॉल्स नॅरेटिव्ह. ऍक्च्युली सायडीक ही पातळ तोच थंयसर फक्त फ्लॅट केला. एडिशनल माती एक तो सांगतालो म्हणजे 1 किलो सुद्दां म्हणजे 1 मिलीग्राम सुद्दां काडूंक ना. यू कॅनॉट ब्रिंग इट फ्रॉम आउटसायड. इट इज फेन्स. चारी सायडीन फेन्सिंग आसा थंयसर. तर आतां तुमी आतां डेवलप करता पळय तो हें करपाक प्लेग्रावंड करपाक डेवलप करता तुमी. वी आर नॉट डेव्हलपिंग, वी आर क्लिनिंग इट. इट इज अ नॉर्मल. पावस जाल्या नंतर सदांच आमी अशें करचें पडटा. झाडां येता ती पावसान खेळपाक मेळना. तुका खबर आसा खंयसरूय झाडां येदी व्हडली जाता थंयसर खेळपाक मेळना. हें आमकां एवरी इयर पावस जाल्या नंतर थंयसर क्लिनींग करून करचें पडटा. सो अल्टिमेटली ताका आतां तुमी फॉर्मान 14 चॅक केलेले पळय तेन्ना तिका ऑक्युपंट म्हणून दाखयता. देर आर सम ऑक्युपंट्स. दे आर नो मोर एक्झिस्टिंग इन दीस वर्ल्ड. So, but if they are not existing, nobody can claim for that, no? If We are not there is claiming. Let me tell you, we are not going to build one brick over there. It's a playground for the children and children of this village, not only for this school or anybody. सगळीं भुरगीं येवन थंयसर खेळटा. दे आर एन्जॉयींग देयर लायफ. So now that person, ते कोण आहा पळय ते हें करता क्लेम करता आपल्याची प्रॉपर्टी म्हणून. तर तेजे बाबतींत तुमकां कितें म्हणपाचें जेन्ना प्रॉपर्टी तेंची म्हणटा ती. See, those people, I'll tell you,
ते आधुनीक भस्मासूर म्हणटा पळय तशें विच एवर प्रॉपर्टी त्यांच्या दृश्टीक पडली ती प्रॉपर्टी तांकां दिसता आपली म्हणून वी कांट हेल्प इट. So they have already also filed a complaint with the police station. We had told them to file the complaint. I only told them to file a complaint against us in the police station. हांव गेलो थंयसर कांय करूना कारण हांचे कडेन पेपरूच ना. कंप्लेंट फायल करतलो जाल्यार आपल्या कडेन कितें तरी पेपर आसचे पडटा. हांचे कडेन तशें कांय ना. दे आर जस्ट वाऱ्यार उलयता ते मसर पावर दाखोवन जर भियाले जाल्यार ते फाल्यां थंयसर ती लँड आपली म्हणटले. तो एकटो आसा पळय तो म्हणटा की आपूण थोडो वर्सां थंयसर रावतालो म्हणून. जस्ट बिकॉज समबडी इज स्टेईंग दॅट लँड दॅट हाऊस डज नॉट बिकम्स युअर्स. हांव सुद्दां म्हाजी फॅमिली सुद्दां त्या घरान रावताली बट आय कॅनॉट क्लेम दॅट हाऊस इज मायन कारण जायना तशें तें. देर इज अ रूल देर इज अ लॉ ओवर हियर. तर तुम्ही म्हणल्यार प्रॉपर्टीचो ओनर कोण ना आणि सद्याक तुम्ही ते स्टार्ट केला ते माती बिती घालपाक तुम्ही आमी कोणाची परमिशन बा घेतल्या? आमी माती बीन कांय घालूं ना. दीस इज अ रुटीन एक्टिविटी ऑफ फ्लॅटनिंग द ग्राउंड. प्रत्येक वर्सा पावसा नंतर जी झाडां येता पळय ती आमी साफ करून ते खेळपाक घालता. ड्युरींग द रेनी सिजन अनफॉर्च्युनेटली आमच्या भुरग्यांक खेळपाक मेळना. आमी कोणाकूच मेळना गोंयांत कारण पावसूच इतलो पडटा. पावसा नंतर हें आमकां रुटीन करचेंच पडटा.